नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे अश्विन प्रियाला सोडवण्यासाठी आता वकिलांची शोधाशोध करत असतो आणि फायनली त्याला वकील मिळालेत आणि त्यांनी प्रियाची केससुद्धा घेतलेली आहे. आणि लवकरात लवकर आम्ही तुमच्या बायकोला, प्रियाला जेलमधून बाहेर काढू असा विश्वास, अशी खात्रीसुद्धा आता अश्विनला वकिलांनी दिलेली असते. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया. याबद्दल तुम्ही तुमच्या भावाला काहीही सांगू नका. जे काही आर्ग्युमेंट असेल ते माझ्यामध्ये आणि सरकारी वकिलांमध्ये असेल, असं इकडे आता त्यांचं म्हणणं असतं. पण मग आता पैसे खूप लागणार. तुमच्या बायकोला जेलमधून आता मला व्यवस्थितरित्या बाहेर काढायचं आहे. म्हणजे तुमच्या भावाने स्वतः त्यांना जेलपर्यंत पाठवलं आहे आणि ही केस सगळ्यांनाच माहिती आहे. मग त्यामुळे फीसुद्धा मी तशीच घेणार आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण तुम्ही मात्र माझी ही केस घ्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वकिलांनी त्याच्याकडे जेवढे पैसे होते, ज्या काही सेविंग्ज होत्या, त्या त्याने वकिलांना ऑलरेडी दिलेल्या असतात. त्यानंतर इथे वकील आपल्या केसला सुरुवात करतात. आधी इथे अपील वगैरे करायला जाणार, इथे काही डॉक्युमेंट्स तयार करायचे असतात. जी काही प्रोसिजर असते ती सगळी चालूच असते. अश्विनला वाटतं की चला, आता तन्वी जेलमधून काही करून बाहेर पडणार. मग मी दादाला दाखवून देईन की तुला घाबरून मी काही गप्प बसलो नव्हतो. मी माझ्या बायकोला बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो. मग दादाला कळेल की मला कुणाची गरज नाही आहे. पैसे दिल्यानंतर त्याच्यापेक्षाही उत्तम वकील मला मिळाला, ज्याने माझ्या बायकोला सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे, हे मला सांगता येईल. असं इकडे आता अश्विन स्वतःलाच म्हणून घेत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाकीचे पैसे तर दिलेले असतात, पण अजून पैसे अश्विनला लागणार असतात. आणि अश्विनकडे आता एवढे पैसे नाही आहेत. त्याने आत्ताच प्रॅक्टिसला सुरुवात केलेली असते. त्यामुळे त्याच्याकडे एवढे जास्त पैसे नसतात, जे तो सारखा वकिलांना देऊ शकतो. त्यानंतर इथे प्रियाचा हॉस्पिटलचा खर्च असू दे, ती आता जेलमधून हॉस्पिटलमध्ये आलेली असते, तिच्या बाहेरच्या खाण्याचा खर्च असू दे, खूप जास्त खर्च हा आता अश्विनला उचलावा लागत असतो. त्यानंतर इथे हॉस्पिटलचे पैसे भरता भरता वकिलांनासुद्धा पैसे देणं होत असतं. त्यामुळे आता सेविंग्ज संपलेल्या असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनने टोकाचा निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अश्विनने आपला वाटा मागितलेला असतो. आणि जेव्हा तो वाटा मागतो तेव्हा प्रताप काकांना असा काही राग येतो की प्रताप काका अश्विनला आता प्रॉपर्टीमधून बेदखल करून टाकतात. आणि एवढीच गोष्ट नाही प्रेक्षकांनो, त्यापुढेही जाऊन इथे आता अश्विन तन्वीला सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रियाला जामीन मिळण्याच्या आधीच इथे आता अश्विनच्या समोर प्रियाचं भयानक सत्य आलेलं असतं. तर अश्विनला कळलेलं असतं की प्रिया हीच खरी फ्रॉड मुलगी आहे. सायली ही खरी तन्वी आहे आणि प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य अश्विनच्या समोर आलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, कसं काय, अश्विनला कसं काय कळले की प्रिया तन्वी नाही आहे म्हणून आणि सायली हीच खरी तन्वी आहे, हे सत्य अश्विनला कसं काय कळलं असेल, हे आपण येणाऱ्या भागामध्ये सविस्तरपणे बघणारच आहोत. पण तुर्तास पुढील भागामध्ये काय काय घडणार आहे हे आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांना, आपण बघितलं की इथे अश्विन घरामध्ये कुणाशीच नीट बोलत नाही आहे, कारण तन्वी जेलमध्ये जाऊन बसली आहे म्हणून. म्हणजे इथे प्रिया स्वतःच्या गुणांमुळे, स्वतःच्या कर्तृत्वामुळे ती जाऊन जेलमध्ये बसले. याचं काही त्याला पडलेलं नाही आहे. तिने किती चुका केल्यात, किती कारस्थानं केली आहेत, त्याच्याकडे तो लक्ष देतच नाही आहे. त्याचं म्हणणं फक्त इतकंच आहे की तिने इथे जरी खोटी साक्ष दिली असली, तिची चूक झाली आहे, पण तिला एक संधी द्यायला नको का? तिला आपण बाहेर काढलं पाहिजे, असं इकडे आता अश्विनचं म्हणणं आहे. पण प्रेक्षकांनो, शेवटीला चूक ही चूकच असते जी अश्विनने केलेली आहे. अश्विनमुळे इथे मधुभाऊ 1 वर्ष, जवळजवळ 1.5 वर्ष जेलमध्ये राहिलेले आहेत. काहीही चूक नसताना, मग जर काहीही चूक नसताना त्यांनी शिक्षा भोगले, तर मग इथे प्रियाने तर चुका केल्यात. तिने चुका नाही तर तिने गुन्हे केलेले आहेत. मग तिलासुद्धा तिच्या कारस्थानांची शिक्षा भोगायला हवीच ना. पण नाही,
इथे आता अश्विन तिला पुन्हा एकदा जामीन मिळवून देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी त्याने कमावलेली जमापुंजी होती, ज्या काही त्याच्या सेविंग्ज होत्या त्या त्याने आता वकिलांना दिलेल्या आहेत आणि ह्या केसवरती जोरात काम करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो अजून पैसे लागणार असतात, तेव्हा इथे अजून पैसे आता कुठून आणायचे. तेव्हा अश्विन म्हणतो की मग आता एवढी प्रॉपर्टी असून काय उपयोग. मी आता घरी जाऊन म्हणतो की मला माझा वाटा हवा आहे, मला पैशांची गरज आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रत्येकाचा वेगवेगळा बिझनेस आहे. म्हणजे इथे प्रताप काकांची जी काही फार्मा कंपनी आहे ही फक्त त्यांच्या नावावरती आहे. त्यानंतरला अर्जुनच्या नावावरती प्रॉपर्टीमधलं काहीच नाही आहे सध्या तरी, कारण तो स्वतःच एवढा मोठा वकील आहे. त्याचीसुद्धा एक लॉ फर्म ही स्वतःची आहे. त्याची लॉ फर्म आहे. इकडे आता फार्मा कंपनी प्रताप काकांची आहे आणि अश्विन एक स्वतःच डॉक्टर आहे. त्याच्यामुळे वेगवेगळं तिघांचंही प्रोफेशन आहे. पण प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत संपूर्ण प्रॉपर्टी ही जी काही आता सुभेदारांची आहे ती संपूर्ण प्रॉपर्टी पूर्णाजीच्या नावावरती आहे. त्यामुळे अजूनपर्यंत कुणीही त्या घरामध्ये वाटा वगैरे मागितलेला नाही आहे. पण इथे आता अश्विनला पैशांची गरजच अशी आहे की तो आता आपला वाटा मागायला जातो. त्यामुळे प्रेक्षकांनो प्रताप काकांना अश्विनचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे. या घरामध्ये अजूनपर्यंत कोणी वाटणी मागितलेली नाही आहे आणि त्याने पूर्णाजीसमोर वाटणी मागितलेली असते, त्याचं प्रताप काकांना वाईट वाटतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे प्रताप काका म्हणतात की तुला पैशांची गरज का आहे अश्विन, कशासाठी हवेत तुला पैसे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की मला माझ्या बायकोला लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढायचे आणि त्यासाठी मला पैसे हवे आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात की त्या गुन्हेगार मुलीला जेलमधून बाहेर काढण्यासाठी तुला पैशांची गरज असेल, पण आम्ही तुला ते पैसे देणार नाही. त्या मुलीने आमचं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त केले. तिच्यामुळे पूर्णाजीला, त्याचबरोबर कल्पनाला, सायली, अर्जुनला, आम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त मनस्ताप झालेला आहे. त्या तन्वीने पूर्णाजीला पाडण्याचा प्रयत्न केला, सायलीला पाडलं, त्याचबरोबर अस्मिताला पाडण्याचा प्रयत्न केला. मधुभाऊंसारख्या देव माणसाच्या विरोधामध्ये खोटी साक्ष देऊन त्यांना विनाकारण जेलमध्ये पाठवलं आणि ते गुन्हेगार लोक महिपत आणि साक्षी या लोकांना तिने मदत केली. कशासाठी तर पैशासाठी. तू तिच्या प्रेमामध्ये आंधळा झाला असशील, पण आम्ही नाही. आम्ही ठळकपणे आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत आणि घडत होत्या ह्या बघितल्यात. तेव्हा तुला जे काही करायचं आहे ते कर. त्या गुन्हेगार मुलीला सोडवण्यासाठी आम्ही तुला एक पैसासुद्धा देणार नाही, असं प्रताप काकांनी अश्विनला आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि जर तुला काही ऐकता येत नसेल तर आत्ताच्या आत्ता मी तुला संपूर्ण प्रॉपर्टीमधून बेदखल करतोय, असं सुद्धा प्रताप काका म्हणतात. तुला फक्त तुझ्या बायकोचं ऐकायचं आहे, फक्त तिच्यासाठी तुला जगायचं आहे ना, मग मी सुद्धा तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करतोय. जे काही करायचं आहे ते स्वतःच्या बळावरती कर, असं प्रताप काका अश्विनला म्हणतात. कारण इथे अश्विन आता इतका आंधळा झाला आहे की त्याला बरोबर चूक काय बरोबर कशाची ओळखच राहिलेली नाही आहे. त्यामुळे हा निर्णय त्यांना आता जीवावरती दगड ठेवून घ्यावा लागलेला असतो आणि त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की प्रॉपर्टीमधून तुला बेदखल करण्यात येते. त्याच्यामुळे आता तुला जसं काही करायचं आहे तसं कर आणि तुझ्या बायकोला सोडून आण. आम्ही पण बघतो ना ती गुन्हेगार मुलगी कशी कायद्याच्या कचाट्यातून सुटते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अश्विन चिडतो. अश्विन म्हणतो की ठीक आहे, प्रॉपर्टीमधून बेदखल करायचं आहे करा. तुम्हाला काय वाटतं, मला तुम्ही प्रॉपर्टीमधलं काही दिलं नाही तर मी माझ्या बायकोला सोडू शकणार नाही असं वाटतं ना तुम्हाला? खूप चुकीचं वाटतं. मी तसं अजिबात होऊ देणार नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही पैसे नाही दिले तरी मी माझ्या बायकोला सोडवणारच आहे, असं इकडे आता स्पष्टपणे अश्विन म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली, त्याचबरोबर कल्पना, पूर्णाजी, अस्मिता सगळ्यांनाच अश्विनचं खूप जास्त वाईट वाटत असतं. पण आता करणार तरी काय, अश्विन वागत पण चुकीचाच असतो. तो इथे त्या प्रियाच्या इतका काही आहारी गेलाय की ती चुकीची जरी वागते, कुणा जरी करते तरीसुद्धा ती त्याला बरोबरच वाटते. त्यामुळे या सगळ्यामध्ये जर खरं तर कुणाची चुकी आहे तर ती त्या प्रियाची आहे. त्यामुळे इथे अश्विनला आता कितीही समजावलं तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही आहे, तो काही ऐकून घेणार नाही आहे. सायली इथे कल्पनाला म्हणत असते की अश्विन भाऊजींचं मला खूप वाईट वाटतं आहे, पण अश्विन भाऊजींना आता काही समजवायला गेलं तर ते आपल्याला चुकीचं समजतील.
आता असं काहीतरी व्हायला हवंय गणपती बाप्पा, की इथे अश्विन भाऊजींच्या समोर प्रियाचा खरा चेहरा यायला हवाय. तेव्हाच त्यांना कळेल की ते चुकीच्या मुलीची साथ देत होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन म्हणतो की ठीक आहे, माझे आता सगळे अकाउंट्स तर मी दिलेले आहेत, आता माझे FD वगैरे आहेत ना, त्यासुद्धा मी मोडून टाकेन. तेव्हा अश्विन जातो आणि कपाटामध्ये जिकडे तिकडे जे काही डॉक्युमेंट्स असतात, जे काही पैसे असतात, ते सगळे अश्विन आता रागाच्या भरात शोधून काढत असतो. त्यानंतरला तो बघतो तर प्रियाने ज्या कपाटामध्ये आता लॉकरमध्ये जे गाठोडं ठेवलेलं असतं, ते गाठोडं ठेवल्यानंतर तिने ते कपाट लॉक केलेलं असतं. अश्विनने बऱ्याच वेळा सांगितलेलं असतं की हे लॉक करू नकोस, याच्यामध्ये माझ्या महत्त्वाच्या फाईल वगैरे असतात. पण प्रियाने तरीसुद्धा ते लॉक करून ठेवलेलं असतं, कारण त्याच्यामध्ये ते आता गाठोडं असतं, जे गाठोडं मधुभाऊ किंवा अर्जुन सायलीच्या हाती लागू नये असं प्रियाला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन स्वतःहूनच ते गाठोडं बाहेर काढतो. ते उघडतो लॉक्ड आणि म्हणतो, तन्वी पण ना, किती वेळा सांगितलं तिला हे लॉक करून ठेवत जाऊ नकोस म्हणून. त्यानंतर ते गाठोडं आता खाली पडतं. अश्विन म्हणतो, हे काय आहे? तेव्हा ते गाठोडं तो उघडून बघतो तर त्याच्यामध्ये आता तन्वीच्या लहानपणीच्या काही आठवणी असतात. तेव्हा अश्विन तो प्रियाचा फोटो आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो की हा फोटो बघितल्यानंतर मला लहानपणीची ती तन्वी, निरागस तन्वी आठवते. आता एवढी निरागस नाही आहे, पण माझी तन्वी लहानपणी किती निरागस होती आणि अजूनही तशीच आहे. तरीसुद्धा घरातली लोक तिच्यावरती सतत चिडतात, रागवतात. कुणीही तिच्यावरती आता प्रेम करत नाही आहे, ती कुणाचीही लाडकी राहिलेली नाही आहे. आणि हे सगळं त्या अर्जुन दादा आणि त्या सायली वहिनीमुळे झाले. त्यांच्यामुळे माझ्या तन्वीचा सगळेजण रागराग करतायत आणि आता ती लाडकी झाली आहे ना सगळ्यांची, तिला आता या घरातला सुनेचा आणि लेकीचा मान दिला आहे मम्माने. मग आता माझ्या तन्वीचं कोण ऐकणार? माझी निरागस तन्वी. आणि हे सगळं बोलत असताना, तिचा फोटो बघत असताना, बिचारी तन्वी बोलत असताना मागे जेव्हा तो बघतो तेव्हा त्या फोटोवरती नाव असतं, ते म्हणजे सायलीचं. त्या आता तन्वीचा फोटो आणि त्याच्यावरती सायलीचं नाव. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की हा फोटो तर माझ्या तन्वीचा आहे, मग ह्याच्यावरती सायलीचं नाव कसं काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन विचारात पडलेला असतो. तेव्हा पटकन त्याला क्लिक होतं की एकदा मधुभाऊ इथे आले होते आणि ते प्रियाला म्हणालेले असतात की मी इथे मगाशी माझ्या साऊचा फोटो बघितला, माझ्या सायलीचा इथे लहानपणीचा फोटो तुझ्याकडे आहे, तो तुझ्याकडे काय करतोय? माझ्या साऊचा फोटो देऊन टाक बरं. तेव्हा इथे आता प्रियाने त्यांच्यावरती अक्षरशः चोरीचा सुद्धा आळ घेतला होता, कारण तो फोटो तिला द्यायचा नसतो म्हणून. तेव्हा अश्विन म्हणालेला सुद्धा असतो की जो कुठला फोटो आहे ना तन्वी, तो देऊन टाक ना. तेव्हा इथे प्रिया नाहीच म्हणते आणि तो फोटो ती मधुभाऊंना देत नाही. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, कदाचित सायली वहिनीचा फोटो हा तर नव्हता ना, जो मधुभाऊ इथे तन्वीकडे मागायला आले होते. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ जर हा फोटो तन्वीचा आहे आणि त्याच्यावरती सायली असं नाव आहे, तर सायली वहिनीच ही खरी तन्वी आहे का? तेव्हा इथे आता अश्विनचं रडू पळूनच गेलेलं असतं आणि आता इथे बाप्पाच्या कृपेमुळे अश्विनला रिॲलिटी कळलेली असते. तर इथे कल्पना अश्विनची समजूत काढायला आलेली असते की प्रॉपर्टीमधून बेदखल केलं आहे, तू इथे तन्वीला सोडून आणण्याचा प्रयत्न करू नकोस असं ती सांगायला आलेली असते. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. एक आई आपल्या मुलाला जसं समजावायला येते तशीच कल्पनाही आलेली असते. त्याच्या मनातून आता आपल्या वडिलांबद्दल, कुटुंबाबद्दल राग बाजूला करायला आलेली असते आणि तन्वी ही खरंच खूप फ्रॉड मुलगी आहे हे सांगायला सुद्धा आलेली असते. तेव्हा इथे कल्पना म्हणते की अश्विन बेटा, हे बघ, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि का त्या मुलीला तू सोडवण्याचा प्रयत्न करतोयस? अरे गुन्हेगार आहे ती आणि ती तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगते. तू नको स्वतःला इतका त्रास करून घेऊ. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की मम्मा, तू मला सांग, हा फोटो कुणाचा आहे? आपल्या तन्वीचा फोटो आहे ना? तेव्हा इथे कल्पना म्हणते, हो, हा फोटो आपल्या तन्वीचा आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, मग ह्या फोटोवरती सायली असं नाव का आहे? जर हा फोटो तन्वीचा आहे तर मग ह्याच्यावरती सायली असं नाव का आहे? आणि हे गाठोडं बघ ना, हे गाठोडं मलासुद्धा या कपाटामध्ये सापडलं. तेव्हा इथे हे तन्वीने गाठोडं लॉक करून ठेवलं होतं. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अश्विन, तुला याचा अर्थ कळतोय का? याचा अर्थ हे गाठोडं सायलीचं तर नाही आहे ना, कारण आश्रमामध्ये सगळ्यांच्या नावाची वेगवेगळी गाठोडी आहेत आणि जर हे गाठोडं सायलीचं आहे तर मग ते प्रियाकडे काय करते? याचा अर्थ तुला कळतोय का अश्विन? प्रिया ही खोटारडी मुलगी आहे. सायलीचं जर हे गाठोडं आहे, याचा अर्थ सायली हीच खरी तन्वी आहे
असं आता कल्पना म्हणते. तेव्हा अश्विन म्हणतो, हो मम्मा, अगदी बरोबर बोलतेस तू, मला सुद्धा हेच म्हणायचं आहे. तेव्हा इथे अश्विनला आता कळलेलं असतं. प्रियाला जामीन मिळवून देण्याच्या आधीच अश्विनच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो की प्रिया एक खोटारडी मुलगी आहे. हे गाठोडं सायलीचं आहे आणि ते प्रियाने लपवून ठेवलेलं आहे कपाटामध्ये. आणि ती सायली हीच तन्वी आहे. म्हणूनच प्रियाने सगळ्यांना सांगितले की ती तन्वी आहे म्हणून. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन आणि कल्पना यांना प्रियाचा खोटारडेपणा कळलेला असतो आणि त्यांच्यासमोर सत्य आलेलं असतं की इथे आता सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य अश्विनला कळलेलं असतं. त्यामुळे त्याने तेव्हाच आता प्रियाची केस सोडलेली असते. तर इथे प्रियाची केस आता जर रविराज काका सोडू शकतो, अर्जुन सुभेदार सोडू शकतो, तर इथे अश्विन तर नक्कीच सोडू शकतो. अश्विनने सुद्धा इथे वकील रद्द केलेला असतो आणि आता प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय हे अश्विनने घेतलेला असतो. कारण प्रियाचं सत्य अश्विनच्या समोर आलेलं असतं.